हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 8 रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन। तर या चॅप्टरमध्ये सर्वप्रथम रेस्पायरेशन म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो श्वसन। तर रेस्पायरेशन प्रोसेसमध्ये डेफिनेशन ऑफ रेस्पायरेशन किंवा त्यानंतर रेस्पायरेशनची जे रिॲक्शन आहे आणि रेस्पायरेटरी एक्सचेंज, तर हे टॉपिक आपण पाहणार आहोत, जे की प्लांट्समध्ये रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन्स ज्याला म्हणतो आपण, आणि ॲनिमल्समध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन्स हे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये कोणते आहेत। तर इथं पहा, सर्वप्रथम डेफिनेशन ऑफ द रेस्पिरेशन हे विचारलेले आहे। तर रेस्पिरेशन इज सिम्पली एनर्जी रिलीजिंग प्रोसेस। तर रेस्पिरेशन म्हणजे एनर्जी रिलीजिंग प्रोसेस आहे, किंवा ज्याला म्हणतो आपण ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच श्वसन। तर ही एक व्हास्ट प्रोसेस आहे, जी की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला पाहायला मिळते। इथं पहा, द टाईप्स ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन। तर सेल्युलर रेस्पिरेशन चे टाईप्स आपण या चॅप्टरमध्ये पाहायचे। तर सेल्युलर रेस्पिरेशन ज्या प्रोसेसमध्ये की ATP रिलीज होतं, म्हणजे ATPचं फॉर्मेशन होतं। ATP हे एनर्जी करन्सी ऑफ सेल आहे, म्हणजे पेशींना एनर्जी ज्या स्वरूपामध्ये गरज आहे किंवा ज्या स्वरूपामध्ये पेशींना एनर्जी रिक्वायर असते, ॲक्सेप्ट करतात पेशी, तर त्याला आपण एनर्जी करन्सी असे म्हणतो। आणि जे की ATP आहे, ॲडिनोजिन ट्रायफॉस्फेट। तिसरा क्वेश्चन इथं आहे, पहा, व्हाय शुड वी रेस्पायर ऑल द टाईम? बिकॉज ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्स एनर्जी and for that purpose all the living organisms respire all the time. The living organisms requires energy to perform the various life activities, and that life activities such as drawing, walking आहे किंवा पेंटिंग आहे, ईटिंग आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लाईफ ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्या लाईफ ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला या ठिकाणी एनर्जीची गरज असते, म्हणजेच की ऊर्जा आवश्यक असते। त्यानंतर आपण डेफिनेशन पाहूया। रेस्पिरेशन इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स। आता इथं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन प्रोसेस आहे, म्हणजे ॲडिशन ऑफ द ऑक्सिजन। आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे की आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स किंवा जे इतर न्यूट्रिएंट्स आहेत, तर ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत, तर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि फायनली ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी या ठिकाणी रिलीज होते। तर रिॲक्शन पाहूया। C6H12O6 दॅट इज ग्लुकोज इज ॲडेड विथ द 6 मॉलिक्युल्स ऑफ द ऑक्सिजन अँड इट गिव्ज 6 कार्बन डायऑक्साईड, 6 water molecule and 38 molecules of the ATP. For this process, the process of gaseous exchange takes place between the organism and the environment. The site of gaseous exchange is called the respiratory surface. म्हणजे ज्या ठिकाणी हे गॅसेस एक्सचेंज होतं त्याला आपण रेस्पिरेटरी सरफेस असं म्हटलं जातं, किंवा रेस्पिरेटरी ऑर्गन असं म्हटलं जातं। तर पुढचा जो पार्ट आहे, ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज। तर रेस्पिरेटरी एक्सचेंजचे जे ऑर्गन्स आहे, तर प्लांट्समध्ये आणि डिफरंट ॲनिमल्समध्ये हे वेगवेगळे असतं। तर रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस फॉर इफिशियंट गॅसेस एक्सचेंज द रेस्पिरेटरी सरफेस शूड हॅव द फॉलोइंग फीचर्स। म्हणजे एका इफिशियंट गॅसेस एक्सचेंजसाठी रेस्पिरेटरी सरफेसमध्ये काही फीचर्स या ठिकाणी पाहायला मिळतात। यामध्ये सर्वप्रथम आहे, इट शूड हॅव अ लार्ज सरफेस एरिया। तर लार्ज सरफेस एरिया असेल तर गॅसेस एक्सचेंज जास्त होतं। दुसरं आहे, इट शूड बी थिन, हायली व्हॅस्क्युलर अँड परमिएबल टू अलाउ एक्सचेंज ऑफ गॅसेस। तर हे जेवढं थिन असेल तेवढं गॅसेस एक्सचेंज जास्त होतं, आणि हे रेस्पिरेटरी ऑर्गन परमिएबल असलं पाहिजे टू अलाउ द एक्सचेंज ऑफ गॅसेस, ज्याच्यामधून गॅसेसचं एक्सचेंज हे झालं पाहिजे। आणि तिसरं आहे, इट शूड बी मॉइस्ट, म्हणजे ते मॉइस्ट असलं पाहिजे। त्यानंतर आहे गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स। प्लांट्समध्ये गॅसेस एक्सचेंज कशा पद्धतीनं होतं आणि त्याचे वेगवेगळे सरफेस एरिया कोणते आहेत। द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स फॅसिलिटेट गॅसेस एक्सचेंज बाय डिफ्युजन।
तर प्लॅन्ट्समध्ये गॅसेस एक्सचेंज हे डिफ्युजनद्वारा होतं, म्हणजे ते जे गॅसेस आहेत त्यांचा फैलाव या ठिकाणी होतो. टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स हॅज मेनी एअर स्पेसेस. आता जे टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती वाढणारे जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, फुलं येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, तर त्या प्लांट्समध्ये आपल्याला मेनी एअर स्पेसेस पाहायला मिळतात बिटवीन द सेल्स ऑफ स्टेम. यांच्या स्टेम म्हणजे खोडामध्ये असणारे जे काही सेल्स आहेत त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ एअर स्पेसेस प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर लीफमध्ये आणि रूटमध्ये एअर स्पेसेस अशा पद्धतीचे पाहायला मिळतात. अँड दीज एअर स्पेसेस आर कंटिन्युअस. ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू द एअर स्पेस थ्रू स्टोमॅटा. स्टोमॅटा थ्रू ऑक्सिजन डिफ्यूज होतं. द पोर्स ऑन लीव्ज अँड यंग स्टेम्स. म्हणजे जे मेनी एअर स्पेसेस आहेत म्हणजे जे पोर्स आहेत तर ते या लीफवरती प्रेझेंट असतात. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर व्हेपर डिफ्यूज आउट. याच्या थ्रू कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर डिफ्यूज होतं. इन द एरेलिड सॉइल द ऑक्सिजन डिझॉल्व्स इन द फिल्म ऑफ मॉइश्चर और वॉटर अराउंड द रूट टिश्यू अँड एंटर्स इट बाय डिफ्युजन. तर त्याचबरोबर नेक्स्ट जे आहे वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, ट्रीज आणि श्रब्स ज्याच्यामध्ये येतात. तर या प्लांट्समध्ये अशा पद्धतीच्या प्लांट्समध्ये रेस्पिरेटरी सरफेस कसे असतात पाहूया. दॅट हॅव ॲन एक्सटर्नल इम्परवियस बार्क म्हणजे त्याची साल आहे. आता इथं एक्सटर्नल जी बार्क आहे त्याची, हिअर गॅसेस एक्सचेंज ऑकर्स थ्रू स्मॉल पोर्स. त्याच्या बार्कमध्ये स्मॉल पोर्स आहेत आणि ज्याला आपण लेंटिकल्स असं म्हणतो. तर या लेंटिकल्सच्या थ्रू गॅसेसचं एक्सचेंज होतं. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक पाहूया, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स. आता ॲनिमल्समध्ये रेस्पिरेटरी एरिया किंवा ऑर्गन्स हे कशा पद्धतीचे किंवा कोणते पाहायला मिळतात. ॲज कम्पेअर टू प्लांट्स ॲनिमल्स शो वाईड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सरफेसेस ऑर ऑर्गन्स. वेगवेगळे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत इथं. द रेस्पिरेटरी सरफेसेस डिफर इन व्हेरियस ॲनिमल्स. इन ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन and the surrounding medium, certain parts of the body have become specialized into different types of respiratory organs. In the higher animals, these respiratory organs are also associated with the transport system. तर इथं आता काही ॲनिमल्स त्यांचे हॅबिटॅट आणि आपल्याला त्यांचे रेस्पिरेटरी ऑर्गन्स पाहिजेत. नेक्स्ट हे पहा इथं ऑर्गॅनिझम्स फर्स्ट कॉलममध्ये, त्यानंतर त्यांचे हॅबिटॅट आणि रेस्पिरेटरी सरफेस किंवा ज्याला आपण ऑर्गन असं म्हणतो. फर्स्ट आहे प्रोटिस्ट, स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट्स. तर त्यांचं हॅबिटॅट पाहायला मिळतं ॲक्वॅटिक, ते पाण्यामध्ये राहणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर सेकंड आहे फ्लॅटवर्म्स लाईक प्लॅनारिया, ॲनिलिड्स, त्याच्यामध्ये अर्थवर्म, नेरिस, लीच अशा पद्धतीचे ॲनिमल्स समाविष्ट होतात. तर हॅबिटॅट आहे ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक आणि रेस्पिरेटरी सरफेस आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, जनरल बॉडी सरफेस. त्यानंतर तिसरा आहे इन्सेक्ट्स. हॅबिटॅट आहे टेरेस्ट्रियल, जमिनीवरती राहणारे आहेत हे इन्सेक्ट म्हणजे कीटक, आणि त्याचं सरफेस एरिया जे आहे तर ट्रॅकियल ट्यूब्स अँड स्पायरॅकल्स. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे अरॅक्निड्स लाईक स्पायडर्स अँड स्कॉर्पियन्स. स्पायडर्स म्हणजे कोळी आपण म्हणतो किंवा स्कॉर्पियन आहेत विंचू. तर हे टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत बुक, लंग्स. त्यानंतर आहे आर्थ्रोपोड्स. हॅबिटॅट आहे ॲक्वॅटिक आणि सरफेस एरिया किंवा सरफेस ऑर्गन जे आहेत ते बुक, गिल्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲनिमल्स आहेत ॲम्फिबियन्स लाईक टॅडपोल्स ऑफ फ्रॉग, सॅलेमेंडर एक्सेट्रा. तर हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहे आणि रेस्पिरेटरी ऑर्गन आहे एक्सटर्नल गिल्स. नेक्स्ट फिश, त्याचा हॅबिटॅट ॲक्वॅटिक आहे आणि रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत इंटर्नल गिल्स. इंटर्नल गिल्सच्या साहाय्याने रेस्पिरेशन होतं. त्यानंतर रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमल्समध्ये त्याचा हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे आणि रेस्पिरेटरी ऑर्गन हे लंग्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट लास्ट वन टर्टल्स.
तर हॅबिटॅट अंडर वॉटर आहे अँड द रेस्पिरेटरी ऑर्गन इज क्लोका. थँक्यू.